11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 21 मे रोजी सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं ही प्रक्रिया 26 मे पासून नव्यानं सुरू करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा मिळून 66,010 इतकी प्रवेश क्षमता आहे. यासाठी जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर यातील 41,274 जणांनी अंतिम नोंदणी निश्चित केली. यातील पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शाखानिहाय कट ऑफ शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरमधील विद्यालयांच्या कट ऑफ यादीमध्ये किंचित स्वरूपात वाढ झाली आहे. जिल्ह्यात व्यवस्थापन कोटा अंतर्गत आजपर्यंत 1,579 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय. लागलेल्या कट ऑफचा शाखानिहाय विचार केला तर ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती आपण पाहणार आहोत. विज्ञान शाखेसाठी विवेकानंद महाविद्यालयासाठी यावर्षी 91.80% कट ऑफ लागलाय. राजाराम महाविद्यालयासाठी 91.80%, न्यू कॉलेजसाठी 91.60%, SM लोहिया ज्युनियर महाविद्यालयासाठी 91% कट ऑफ लागलाय. वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमांसाठी DRK कॉमर्स कॉलेजचा 92.40%, विवेकानंद महाविद्यालयाचा 86.40%, तर DD शिंदे सरकार महाविद्यालयाचा 85.60% कट ऑफ लागलाय. तर मराठी माध्यमासाठी DRK महाविद्यालयाचा 78%, न्यू कॉलेजचा 76.80%, कला शाखेसाठी न्यू कॉलेजचा 76.20%, राजाराम महाविद्यालयाचा 71.80% कट ऑफ लागलाय. महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सोमवारी 30 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 9 जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.